तर नमस्कार मित्रांनो, आकाश रियल वर्ल्ड मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण शिकूया तेलुगू मधील 100 शब्द ज्यांना मराठीमध्ये काय म्हणतात किंवा कसं बोलायचं। आणि मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटमध्ये मी तुम्हाला काही असे एक्स्ट्रा शब्द सांगणार ज्यांना मराठीमध्ये काय म्हणतात। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघूया। तर मित्रांनो, पहिला आहे घरासंबंधित माहिती सांगताना किंवा विचारताना तेलुगूमध्ये कसं बोलायचं। तर पहिला आहे मित्रांनो, आपण म्हणतो की घर। घराला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो इंटी किंवा इल्लू म्हणजे घर। आणि खोली म्हणजे गद्दी, गद्दी म्हणजे खोली। आणि मित्रांनो, गद्दी या शब्दाचा वापर तुम्ही करताना माहितीपूर्वक किंवा विचार करून बोलण्याचा प्रयत्न करा। कारण मित्रांनो, गड्डी म्हणजे गवत आणि गद्दी म्हणजे खोली। गड्डी म्हणजे गवत होते आणि गद्दी म्हणजे खोली होते। तर मित्रांनो, तुम्ही हा शब्द बोलताना विचार करून बोलण्याचा प्रयत्न करा, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ नाही जर समजला तर व्हिडिओ डबल बघा। आणि तुम्हाला जर काही नाही समजला तर मला कमेंट करा। जसं मित्रांनो, पहिला आहे गद्दी म्हणजे खोली आणि गड्डी म्हणजे गवत। आणि मित्रांनो, टेबलू म्हणजे टेबल, टेबलू म्हणजे टेबल। दीपम म्हणजे दिवा, दीपम म्हणजे दिवा, टेबलू म्हणजे टेबल। आणि मित्रांनो, पंख्याला सुद्धा तेलुगूमध्ये पंखाच म्हणतात, पंखा, पंखा। गड्डी म्हणजे गवत आणि गद्दी म्हणजे खोली। तर मित्रांनो, आता आपण शिकूया की खाण्यासंबंधित वस्तूविषयी माहिती विचारताना किंवा खाण्यासंबंधित क्रियेला तेलुगूमध्ये काय म्हणतात किंवा कसं बोलायचं। तसा पहिला आहे मित्रांनो अन्नम। अन्नम म्हणजे मराठीमध्ये होते भात, अन्नम म्हणजे भात। आणि कूर किंवा कुरा म्हणजे भाजी। अन्नम म्हणजे भात आणि कूर किंवा कुरा म्हणजे भाजी। आणि मित्रांनो, आपल्याला म्हणायचं आहे की पाणी, पाणी याला तेलुगूमध्ये नीलू किंवा नीर असे म्हणतात, पाणी, नीलू किंवा नीर। पिणे याला म्हणतात तागडम, पिणे याला म्हणतात तागडम। आणि खाणे याला तेलुगूमध्ये म्हणतात तिनडम, तिनडम म्हणजे खाणे आणि तागडम म्हणजे पिणे। आणि बियम म्हणजे चावल, बियम म्हणजे चावल किंवा तांदूळ, याला म्हणतात बियम। आणि मित्रांनो, चक्केरा म्हणजे साखर आणि उप्पू म्हणजे मीठ, चक्केरा म्हणजे साखर आणि उप्पू म्हणजे मीठ। तर मित्रांनो, हे आहेत खाण्यासंबंधित वस्तूविषयी माहिती। मित्रांनो, आता आपण शिकूया की कुटुंबातील सदस्यांना तेलुगूमध्ये कसं बोलतात किंवा काय म्हणतात। जसं पहिला आहे मित्रांनो अम्मा, अम्मा म्हणजे आई, नाना म्हणजे बाबा, अम्मा म्हणजे आई, नाना म्हणजे बाबा। आणि मित्रांनो, नानम्मा म्हणजे आजी आणि तातय्या म्हणजे आजोबा, तातय्या म्हणजे आजोबा। आणि मामा म्हणजे तेलुगूमध्ये सुद्धा मामाला मामाच म्हणतात। आणि मित्रांनो, अनय्या म्हणजे मोठा भाऊ, अनय्या म्हणजे मोठा भाऊ। आणि तंबडू म्हणजे लहान भाऊ, तंबडू म्हणजे लहान भाऊ। आणि जर तुम्हाला म्हणायचं आहे की अक्का, अक्का म्हणजे ताई। आणि जर तुमच्यापेक्षा जर तुमची बहीण लहान असणार तर तिला म्हणतात चेल्ली, चेल्ली म्हणजे, चेल्ली म्हणजे लहान बहीण म्हणजे चेल्ली। आणि अक्का म्हणजे मोठी बहीण। आणि अण्णा म्हणजे भाऊ, अण्णा म्हणजे भाऊ। तर मित्रांनो, आता आपण शिकूया वैयक्तिक शब्द। जसं मित्रांनो, पहिला आहे नेनू म्हणजे मी, नेनू म्हणजे मी। नुवू म्हणजे तू, नेनू म्हणजे मी, नुवू म्हणजे तू। आणि मीरू म्हणजे तुम्ही, मीरू म्हणजे तुम्ही। मनम म्हणजे आपण, मनम म्हणजे आपण, मीरू म्हणजे तुम्ही, नुवू म्हणजे तू, नेनू म्हणजे मी आणि मनम म्हणजे आपण। आणि पेरू म्हणजे नाव, पेरू म्हणजे नाव। आणि गुंडे म्हणजे हृदय, हृदयाला तेलुगूमध्ये म्हणतात गुंडे, गुंडे म्हणजे हृदय। आणि मित्रांनो, वयस्सू म्हणजे वय, वयस्सू म्हणजे वय। चेई म्हणजे हात, चेई म्हणजे हात। आणि वयस्सू म्हणजे वय। तर मित्रांनो, आता आपण शिकूया वेळ आणि दिवस याला तेलुगूमध्ये काय म्हणतात किंवा त्यांना तेलुगूमध्ये कसं बोलायचं। जसं पहिला आहे मित्रांनो, आपल्याला म्हणायचं आहे की आज, आज ज्याला तेलुगूमध्ये म्हणतात इरोजू किंवा इवाल। मित्रांनो, तुम्ही हे शब्द आठवण ठेवून बोलण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, इरोजू म्हणजे सुद्धा आज होते आणि इवाल म्हणजे सुद्धा आज होते। इवाल म्हणजे आज, इरोजू म्हणजे आज, दोन्ही शब्दांचा अर्थ एकच होते, ते म्हणजे आज। आणि मित्रांनो, आपल्याला म्हणायचं आहे निन्ना, निन्ना म्हणजे काल, निन्ना रोजू म्हणजे कालचा दिवस, निन्ना रोजू म्हणजे कालचा दिवस, निन्ना म्हणजे काल। आणि रेपू म्हणजे उद्या, रेपू म्हणजे उद्या मध्ये येणारा दिवस, त्याला म्हणतात रेपू, रेपू म्हणजे उद्या। रेपटनुंडी म्हणजे उद्यापासून किंवा रेपटीनुंडी म्हणजे उद्यापासून। निन्ना रोजू म्हणजे कालचा दिवस, इरोजू म्हणजे आज किंवा इवाल म्हणजे आज। तर मित्रांनो, तुम्ही हे शब्द आठवण ठेवा आणि आठवण ठेवून बोलण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, उद्यानम म्हणजे सकाळ, उद्यानम म्हणजे सकाळ। आणि सायंत्रम म्हणजे संध्याकाळ, उद्यानम म्हणजे सकाळ, सायंत्रम म्हणजे संध्याकाळ। आणि रात्री म्हणजे रात्र, रात्री म्हणजे रात्र। तर मित्रांनो, गंट म्हणजे तास,
घंट म्हणजे तास, निमिषम म्हणजे मिनिट, जसं आपण म्हणतो की ఒక్క निमिषम म्हणजे 1 मिनिट, आणि घंट म्हणजे तास, ఒక్క गंटलू आयंदी म्हणजे 1 घंटा झाला, असं घंट म्हणजे तास. आणि मित्रांनो आपण म्हणतो की नेलं, नेलं म्हणजे महिना, आणि वारम म्हणजे आठवडा. नेलं म्हणजे महिना, वारम म्हणजे आठवडा, आणि रोजू म्हणजे दिवस किंवा इवाल म्हणजे दिवस, आणि इरोजू म्हणजे आजचा दिवस. तर मित्रांनो आता आपण शिकूया सामान्य बोलचालीमध्ये बोलले जाणारे शब्द. जसं पहिला आहे मित्रांनो एला उन्नावू. एला उन्नावू म्हणजे कसं आहेस, एला उन्नावू म्हणजे कसं आहे. बागुन म्हणजे ठीक आहे किंवा मी चांगला आहे. नेनू बागुन नानू म्हणजे ठीक आहे किंवा चांगला आहे, किंवा मंची उन्नानू म्हणजे चांगला आहे. मित्रांनो मंची मध्ये सुद्धा चांगलाच होते आणि बागुन नानू मध्ये सुद्धा चांगला आहे असाच होते. आणि मित्रांनो आपल्याला कोणाला म्हणायचं आहे की धन्यवाद, याला तेलुगूमध्ये म्हणतात धन्यवादालू. धन्यवादालू म्हणजे धन्यवाद. माफ करायला तेलुगूमध्ये म्हणतात किंवा क्षमा करायला तेलुगूमध्ये म्हणतात क्षमिंचंडी, म्हणजे माफ करा किंवा क्षमा करा, क्षमिंचंडी. नाही आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात लेदू. लेदू म्हणजे नाही आहे. आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात उंदी. उंदी म्हणजे आहे. नाही आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात लेदू. आणि रा म्हणजे ये. रा म्हणजे ये, नाही आहे म्हणजे लेदू. आणि मित्रांनो पिलुवू. पिलुवू म्हणजे हाक मारा किंवा बोलवा, याला तेलुगूमध्ये म्हणतात पिलुवू, आणि मराठीमध्ये म्हणतात हाक मारा किंवा बोलवा म्हणजे पिलुवू. तर मित्रांनो आता आपण शिकूया की कृती करताना किंवा क्रिया करताना तेलुगूमध्ये कसं बोलायचं. कृती करताना किंवा क्रिया करताना आपण तेलुगूमध्ये कसं बोलायचं. जसं पहिला आहे मित्रांनो नडवडम म्हणजे चालणे. नडवडम म्हणजे चालणे. आणि मित्रांनो तुम्ही नडवडम हा शब्द आठवण ठेवून बोलण्याचा प्रयत्न करा, कारण मित्रांनो नडवडम म्हणजे चालणे आणि नव्वडम म्हणजे हसणे. नव्वडम म्हणजे हसणे. तुम्ही नव्वडमच्या जागेवर नडवडम म्हणू नये आणि नडवडमच्या जागेवर नव्वडम म्हणू नये. जर तुम्हाला म्हणायचं आहे की चालणे आणि तुम्ही म्हणत आहात नव्वडम म्हणजे हसणे, तर मित्रांनो तुम्ही हे शब्द माहिती ठेवा आणि आठवण ठेवून बोलण्याचा प्रयत्न करा. तर यासाठी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा, आणि व्हिडिओमध्ये काही जर नाही समजला तर मला विचारा, मी कमेंटमध्ये तुम्ही मला कमेंट करा, मी तुमच्या कमेंटचं उत्तर नक्कीच देणार. पण मित्रांनो कोणती पण भाषा शिकत असल्यावर आपण परफेक्ट नाही, आपल्याकडून चुका होतातच, पण आपण चुका सुधारवून बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण तुम्ही जर चुकतो म्हणून जर बोलणार नाही तर तुम्ही कधीच बोलू शकणार नाही. तर मित्रांनो तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा. बाकी नाही समजला तर मी तुम्हाला सांगण्यासाठी इथे आहेच. तर ठीक आहे मित्रांनो, नडवडम म्हणजे चालणे आणि नव्वडम म्हणजे हसणे, आणि परुगेतडम म्हणजे धावणे. परुगेतडम म्हणजे धावणे. तर मित्रांनो परुगेतडम म्हणजे धावणे, आणि पुरगू म्हणजे किडा. मित्रांनो तुम्ही हे शब्द आठवण ठेवून बोलण्याचा प्रयत्न करा. तुम्ही परुगेतडमच्या जागेवर जर तुम्ही पुरगू जर म्हणल्या तर त्याचा अर्थ होते किडा. पुरगू म्हणजे किडा आणि परुगेतडम म्हणजे धावणे. तर तुम्ही खरंच तुम्हाला महत्वाची माहिती सांगत आहे की तुम्ही आठवण ठेवून बोलण्याचा प्रयत्न करा. तर ठीक आहे मित्रांनो आपण समोरचं पाहूया. नडवडम म्हणजे चालणे आणि नव्वडम म्हणजे हसणे. आणि मित्रांनो आपण कोणाला म्हणतो की बोलणे. बोलण्याला तेलुगूमध्ये म्हणतात माटलाडटम किंवा माटलाडू म्हणजे बोल. माटलाडटम म्हणजे बोलणे आणि माटलाडू म्हणजे बोल. आणि आपण कोणाला म्हणतो की सांग. सांगेला तेलुगूमध्ये म्हणतात चेप्पू. चेप्पू म्हणजे सांग. चेप्पडम म्हणजे सांगणे. आणि मित्रांनो आपल्याला कोणाला म्हणायचं आहे की सांगा, याला तेलुगूमध्ये म्हणतात चेप्पंडी, म्हणजे रिस्पेक्ट किंवा आदर देऊन आपण कोणाला जर बोलत असणार तर त्याला म्हणतात चेप्पंडी. माटलाडू म्हणजे बोल. माटलाडंडी म्हणजे बोला, आणि माटलाडटम म्हणजे बोलणे, आणि चुडू म्हणजे बघ, आणि चुडंडी म्हणजे बघा. हा आदर देऊन आपण बोलणे. चुडू म्हणजे बघ आणि चुडंडी म्हणजे बघा. तर मित्रांनो विनडम म्हणजे ऐकणे. विनडम म्हणजे ऐकणे. पण आपण जर कोणाला म्हणायचं असणार की ऐक, याला आपण विनडम असं नाही म्हणायचं, तर विनडम म्हणजे ऐकणे होते. तर आपण कोणाला जर म्हणायचं आहे की ऐक, ऐकला तेलुगूमध्ये म्हणतात विनंडी किंवा विनू. ना माट विनू म्हणजे माझा बोलणं ऐक, किंवा ना माट विनंडी म्हणजे माझे बोलणे ऐका. ना माट विनंडी म्हणजे माझे बोलणे ऐका. तर म्हणूनच मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असतो की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. नाहीतर तुम्हाला जर म्हणायचं आहे की ऐक, समोरच्या व्यक्तीला तुम्हाला म्हणायचं आहे ऐक आणि तुम्ही म्हणत आहात विनडम, तर तो समोरचा व्यक्ती तुमच्याकडे बघून हसणार. तर मित्रांनो अशी चूक तुमच्याकडून होऊ नये म्हणून तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा. जसं विनडम म्हणजे ऐकणे, आणि विनू म्हणजे ऐक, आणि विनंडी म्हणजे ऐका. आणि मित्रांनो पडकोडम म्हणजे झोपणे. पडकोडम म्हणजे झोपणे. तर मित्रांनो आता आपण शिकूया की काही उपयुक्त वस्तूंना किंवा जागांना तेलुगूमध्ये काय म्हणतात. जसं पहिला आहे मित्रांनो आपल्याला म्हणायचं आहे की शाळा.
मित्रांनो शाळेला तेलुगूमध्ये म्हणतात पाठशाला, शाळा म्हणजे पाठशाला. किंवा मित्रांनो तुम्हाला म्हणायचं आहे की दुकान, दुकानाला तेलुगूमध्ये म्हणतात दुकानम. दुकान हा बरोबरच आहे, फक्त त्याला नम असे आखरी मध्ये वापरले जातात. जसं दुकान, दुकानम म्हणजे दुकान. मराठीमध्ये आपण दुकान म्हणतो आणि तेलुगूमध्ये दुकानम म्हणतात. जसं आपल्याला मित्रांनो म्हणायचं आहे की नोकरी, नोकरीला तेलुगूमध्ये म्हणतात उद्योगम. जसं मित्रांनो आपल्याला म्हणायचं आहे की नोकरी लागली, याला तेलुगूमध्ये म्हणतात उद्योगम वचिंदी. नाकू उद्योगम वचिंदी म्हणजे मला नोकरी लागली किंवा नोकरी आली, याला तेलुगूमध्ये म्हणतात उद्योगम. उद्योगम म्हणजे नोकरी. किंवा चेट्टू, चेट्टू म्हणजे झाड. आणि बस, मित्रांनो बस आणि बसला तेलुगूमध्ये सुद्धा बसच म्हणतात, पण तेलुगूमध्ये बस्सू असे म्हणतात आणि मराठीमध्ये बस म्हणतात. मराठीमध्ये म्हणतात बस आणि तेलुगूमध्ये म्हणतात बस्सू. आणि मित्रांनो लोक, लोकांना तेलुगूमध्ये म्हणतात जन्म. जन्म किंवा जनालू म्हणजे लोक. जन्म किंवा जनालू म्हणजे लोक. आणि आपल्याला म्हणायचं आहे की जग. मित्रांनो जगाला तेलुगूमध्ये म्हणतात प्रपंचम. प्रपंचम म्हणजे जग आणि जन्म किंवा जनालू म्हणजे लोक. आणि तर मित्रांनो फुलाला तेलुगूमध्ये दोन शब्द आहेत, जसं पुष्पम, पुष्पम म्हणजे सुद्धा फुलच होते, आणि पुवू म्हणजे फुल. जसं गुलाबी पुवू म्हणजे गुलाबाचं फुल, किंवा पत्ती पुवू म्हणजे कापूस किंवा पराठीचं फुल. पत्ती पुवू म्हणजे कापूस किंवा पराठीचं फुल, आणि इपपुवू म्हणजे मोहाचं फुल. तर मित्रांनो तुम्ही हे शब्द आठवून ठेवा, आणि नाही जर समजला तर मला कमेंटमध्ये विचारा, पण बोलण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तुम्ही बोला आणि तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सुद्धा माझ्यासोबत तेलुगूमध्ये बोलू शकता. मी तुमच्यासोबत सुद्धा तेलुगूमध्ये नक्कीच बोलणार. तर इपपुवू म्हणजे मोहाचं फुल, आणि पत्ती पुवू म्हणजे कापूस किंवा पराठी, आणि गुलाबाचं फुलाला म्हणतात गुलाबी पुवू. आणि पुष्पम सुद्धा तुम्ही म्हणू शकता, पण कोणता शब्द कधी वापरायचा हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे, आणि हे आपल्याला माहित होण्यासाठी आपल्याला ते बोलणे आवश्यक आहे. चूक झाली तरी चालेल, पण बोलण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण शिकूया भावना. मनातील भावना, मनोभावालू म्हणजे मनातील भावना. मित्रांनो आपण म्हणतो की कोणाला कोपम, नाकू कोपम वचिंदी म्हणजे मला राग आला. कोपम म्हणजे राग, कोपम म्हणजे राग. आणि प्रेम म्हणजे मराठीमध्ये सुद्धा प्रेमच म्हणतात, आणि तेलुगूमध्ये सुद्धा प्रेमाला प्रेमच म्हणतात. आणि गर्वम म्हणजे अभिमान, गर्वम म्हणजे अभिमान, आणि कोपम म्हणजे राग. आणि मित्रांनो भयम म्हणजे भीती, भयम म्हणजे भीती. द्वेषला मराठीमध्ये सुद्धा द्वेषच म्हणतात, आणि तेलुगूमध्ये सुद्धा द्वेषच म्हणतात. दया तेलुगूमध्ये सुद्धा दयाच म्हणतात, आणि मराठीमध्ये सुद्धा दयाच म्हणतात. द्वेषम म्हणजे राग आणि दया म्हणजे दया. तर मित्रांनो निशब्दम म्हणजे शांतता. मित्रांनो निशब्दम म्हणजे शांतता, आणि बाध म्हणजे दुःख, बाध म्हणजे दुःख, आणि निशब्दम म्हणजे शांतता, आणि दया म्हणजे दया, आणि आशयम किंवा आशय म्हणजे आशा. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये लिहून सांगा, आणि तुम्हाला तेलुगूमध्ये काय शिकायचं हे सुद्धा मला नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.